नांदेड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था राजुरीच्या या पतसंस्थेचं आज वारुळवाडीमध्ये आगमन झालंय. स्वमालकीची स्वतःची जागा आणि द्वितीय असलेल्या शाखेचा या ठिकाणी स्थलांतर समारंभ संपन्न होतोय. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मित्र सन्माननीय मंगलदास जगपा बांदल, आदरणीय चेअरमन सत्यशीलदादा शेरकर, सन्माननीय सभापती महोदय संजयरावजी काळे साहेब, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दीपक शेगावटी, या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आडवळे, उपाध्यक्ष रविशेठ आडवळे, सचिव रमेश शेठ, उपस्थित संचालकामध्ये आदरणीय ज्ञानेश्वर अर्थात माऊलीशेठ शेळके, व्यासपीठावर खरं तर बाळासाहेब आवटी, एम काळे, सन्माननीय जंगलभाऊ कोल्हे आणि उपस्थित असलेले आपण सर्व सन्मान्य उपस्थित, त्याच्यामध्ये नरेंद्रजी पटकळ असतील, लोकनियुक्त सरपंच भाऊभाई आहेत, आदरणीय दंडामुक्तीचे बिंदूजी आवटे, एकनाथजी शिंदे, सतीश पाटील, माऊलीशेठ आडवळे, उपस्थित असलेले या संस्थेचे संचालक मंडळ, त्याच्या कन्सेल आदरणीय दिलीपभाऊ बोलले आणि उपस्थित सर्व सन्मान्य बाळासाहेब आडवळे आहेत, माझे सरपंच, उपस्थित असलेले या संस्थेचे सल्लागार आदरणीय परवळ सर, उपस्थित अविनाश पाटील असतील, जयशंकरराव असेल आणि आपण सर्व खरं तर राजूरचा बराचसा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, सभासद बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, पत्रकार बंधू बरोबर सुरेशजी वाणी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत, सूत्रसंचालन करणारा आमचा अभय आहे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. आजची तीच मोठी आहे आणि आजचं व्यासपीठ अधिकचं काही बोलण्याचं नाही, पण सहकारामध्ये एक गोष्ट निश्चित सांगेल, यशवंतरावांचा वरद हस्त भेटला या महाराष्ट्राला आणि यशवंतरावांनी कमाल केली. आपल्या स्वतःचं साधेपण छत्रपती शिवरायांच्या व्यवस्थेबरोबर जोडलं गेलं आणि 1 मे 1960 महाराष्ट्र निर्मितीचा सुवर्ण कलश शिवनेरी आला आणि तिथून पुढे प्रगती व्हायला लागली. महाराष्ट्राची प्रगती डोळ्यासमोर ठेवता महाराष्ट्र एवढ्या प्रगतीपथावर आला की सहकाराचे जे बीज रोवले गेले त्याच्यामध्ये वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असतील, नंतर ज्याला शरदचंद्रजी पवार साहेब असतील, या सर्वांनी या महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि पाहता पाहता बाळासाहेब, तुम्हाला मी सांगेल की हे सर्व सहकार एवढ्या मोठ्या शेतीवर आणलं की इथला सावकाराच्या पाशातला सर्व शेतकरी आज त्या सगळ्या सावकारी पाशातून मुक्त झाला. इंदिरा गांधींनी एक सुंदर आणि स्वच्छ प्रशासन आणलं. त्या काळामध्ये खूप धाडसाचा निर्णय घेतला. इंदिरा गांधींचं कौतुक होणं फार गरजेचं आहे. जर त्यांनी त्यावेळेला जर या संपूर्ण सत्ता खालसा केल्या नसत्या, राज्य सत्ता होत्या, सगळे राजेशाहीमध्ये वावरत होते त्यावेळेला, लोक त्यावेळेला खूप हातापायला आली होती, काही कळत नव्हतं. त्या कालखंडामध्ये पैसा उपलब्ध होत नव्हता. काम करायचं, मजुरी करायची तर फक्त धान्यापोटी करायची. म्हणजे जर तुम्ही चांगलं काम केलं तर 2 बाजरीची पोती, 4 बाजरीची पोती, द्रव्य हातात मिळत नव्हतं. अशा परिस्थितीचा असलेला सगळा अंमल इंदिरा गांधींनी ओळखला आणि तदनंतर त्यांनी त्या संपूर्ण असलेल्या ज्या काही संस्थानं होती सगळी खालसा केली आणि बँकेचा, राष्ट्रीय बँकेचा दर्जा आणला. मग त्याच्यामध्ये सर्व बँकेला त्यांनी राष्ट्रीय मान्यता दिली. पुढच्या कालखंडामध्ये यशवंतरावांनी सहकाराचा कायदा केला. सहकारामध्ये लोकांना येण्यासाठी भाग पाडलं आणि मी अभिमानाने सांगेन की या सहकाराची ज्या वेळेला निर्मिती झाली, त्याची जी नीव ठेवण्यात आली, त्यामध्ये महाराष्ट्राने उजवी घेतली. याचा आजही विदर्भाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाईट आहे, मराठवाड्याची परिस्थिती वाईट आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहारचं तर काही बोलायलाच नको. त्यामुळे या पश्चिम महाराष्ट्राची आपण सगळी मंडळी, त्यातल्या त्या जुन्नर तालुका मंगल राज्य हा अतिशय अग्रेसर आहे. आदरणीय नवतेश्वर शेरकरांची पुण्याई आहे, आदरणीय शिवाजीराव काळे साहेबांची पुण्याई आहे. या सहकारामध्ये त्यांनी आजोड व्यवस्थेला आपली स्वतःची असलेल्या बौद्धिक क्षमतेची ताकद लावली, सर्वांना एकत्र केलं. कदाचित विंगल उभा नसता केला त्यावेळेला लोकसंग्रहामधून, तर आज जुन्नरची परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला कालानुरूपाने उभ्या राहिल्या तर आपल्या सर्वांची आधीची जबाबदारी वाढली. शरदचंद्रजी पतसंस्था निर्मिती केली, त्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय जी.के. आवटी सर. ठीक आहे, सहकार असतं, लोकशाही असते, पॅनल असतात, निवडणुका होतात, पण त्यावेळेला जरी पराभव झाला पण तो पराभव चांगल्यासाठी झाला, ज्याच्यामुळं ज्ञानदीपची तुम्ही खरं तर निर्मिती केली म्हणून तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत. तर तुम्ही जर समजा रागवलेच नसते, तुम्ही जर पराभवच केला नसता, तुमचा पराभवच झाला नसता, तर ज्ञानदीप जन्मालाच आले नसते. हे बंडखोरीच्या दिशेने व्हावंच लागतात. मला जर समजा अपमानित करून 10 वर्ष तिकीट दिलीच नसते तर माझा जन्मच झाला नसता. कदाचित मुंबईच्या नगरसेवक पदाला मी 5 मतांनी पडलो नसतो, तर संजय राव कदाचित मी आमदार व्हायला गावी आलोच नसतो. पराभवचं शल्य कधी मला ठेवायचं नाही. पराभव हा तुमच्या आयुष्यातली ती दूरदृष्टी आहे की तुम्हाला दिव्यत्व मिळतं. पराभव म्हणजे दिव्यत्वाची लक्षण आहे. संजय रावला विचारलं त्याला किती दिव्यत्व मिळत आहे. भाऊ पाटीलला विचारा, 20 वर्षाचे संघर्ष करत होते या संस्थेशी, स्थानिक स्वराज्य संस्थेशी, त्यांना विचारा किती दिव्यत्व मिळालं. संघर्षाशिवाय काही मिळत नाही. आपण संघर्ष करा. जर यावेळेला तुम्ही झाले तर भले, नाही झालं तर पुन्हा जोरात तयारी करा. घरी बसून नका, तर आता आपण दिसले आणि पुन्हा 10 वर्षाची संजय नवीन असलं लाडीसारखं असं नको व्हायला. आणि मग तुमचे मित्र आहे, पण ते लोकांना वाटलं पाहिजे ना, खाली जनतेला मी 10 वर्ष संघर्ष केला. काय सतीश दादा खरे खोटे? लोक खूप हुशार आहेत, जाणीवपूर्वक आहेत. यश मिळालं नशिबाने मिळू शकतं, काय सांगता येत नाही. आपल्या हातात काही नसतं. आपण फक्त कर्माचे साथीदार राहू. कर्म करायचं आणि पुढे जायचं. भगवद्गीता आपण वाचलेलं आहे. कर्म करा आणि विसरून जा, स्वतःला विसरून जा आणि त्या कर्माला विसरून जा. म्हणून चांगुलपणाची व्यवस्था उभी राहत असताना आपण सर्व कष्टकरी मंडळी आहात. बंडखोरी केल्यानंतर माणसाला, मला सांगा, शिवाजी आढळराव पाटलांनी जर बंडखोरी केलीच नसती त्यावेळेला राष्ट्रवादीमधून, तर खासदार झाले असते 15 वर्ष. बंडखोरी पाहिजे. लोक थोडीफार आता बरोबरची माझं नावं ठेवतातच. त्या नाव ठेवलेलं काय फार आपण मनाव घ्यायचं नसतं. आपला राजाच बंडखोर होते. हे बघा आदर्श. वडिलांना सांगितलं शहाजीराजांना स्वराज्य उभा करणार. अरे म्हटले बाबासाहेब मोगल मोठे आहे, औरंगजेब मोठा आहे, निजामशाही मोठी आहे, आदिलशाही मोठी आहे. नाही म्हटले त्यांना वाकवतोच करा. वाकवलं काय? बंडखोरीमध्ये ताकद असते हो. बंडखोरी हवीच. याचा अर्थ मी तुम्हाला म्हणत नाही का तुम्ही उमेदवारी भरा, नाही तर बाकीच्या मध्ये तुम्हीच सांगितलं असं नाही. बंडखोरी हा अंतरात्मा आहे. ते काय ब्रेकिंग न्यूज चालूच आहे. ब्रेकिंग न्यूज चालूच आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. शेवटी कुठलाही उगम, ज्ञानदीपचा उगम त्यांनी ठरवलं, निर्णय केला, ज्ञानदीप उभे राहिले. ज्ञानदीपची आज परिस्थिती काय? 25 कोटी रुपयाची उलाढाल आहे. खेळतं भांडवल छोटी नाही आहे. सुरुवात केली तुम्ही तेव्हापासून आज 25 कोटीची उलाढालीमध्ये आली. दुसरी आता स्वतःची मालकी हक्काची जागा झाली संस्थेची. मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही संस्थेचं आयुष्य हे 100 वर्षाच्या पुढं स्टेबल होतं. किती सहकारातली गोष्ट सांगतो. आज आमच्या कुलस्वामीला सुद्धा 35 वर्ष झाली. याच्या अर्थ 35 वर्षामध्ये त्यांनी 1500 कोटी रुपयाचा आम्ही टप्पा पुढे नेला. आमच्या वाढवडिलांनी ते नुकतं लावलं कुलस्वामी वडदच्या नावाने, वडदच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन. याचा अर्थ 35 वर्षामध्ये सहकाराचं आयुष्य फार बालपणाचं आहे आमचं. म्हणजे 100 वर्षाच्या पुढे जर तुमचा सहकार गेला तर त्या सहकाराला ऊर्जित अवस्था मिळते. आणि म्हणून सहकाराला खूप जपलं पाहिजे. सहकार म्हणजे सहकार, सह म्हणजे बरोबरीने, आणि केला पाहिजे तो सहकार. आणि तो सहकार सहमतीने केला पाहिजे, सर्वांना बरोबर घेऊन केला पाहिजे. पण त्या सहकाराला आपण व्यवस्थेच्या निमित्ताने जपलं पाहिजे.
शरदचंद्रचे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष जी के आवटे सर आणि त्याचे सर्व सहकारी एमडी साहेबांना विनंतीवर आपण यायचं. एमडी साहेब वर या, वर या एमडी साहेब. आणि आपण ही सगळी मंडळी आजच्या या ज्ञानदीपला अतिशय मनापासून त्यांना कौतुक करतोय. मला आज सांगावं लागेल की आजची टीम फार मोठी आहे, त्यामुळे आज थोडी आपली इच्छित असलेल्या सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे जरी नाही झाल्या तरी आपण प्रगतीचा, व्यवस्थेचा आणि या सहकाराचा आलेख उंच करत जायला पाहिजे. आपण बाजारपेठ मोठी आहे, नारंगाव वालवाडी फार मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये आपण जेवढं कष्ट कराल तेवढी आपली प्रगती होईल. तुम्हाला मी सांगतो, माझ्या कुलस्वामीमध्ये या नारंगावच्या ब्रँचला, एकाच ब्रँचला या नारंगावमध्ये किती कोटी टीव्ही याव्यात? म्हणजे तुमचं काय म्हणणं, किती असाव्यात? 75 कोटी रुपये केवळ नारंगाव. किती पैसे मागू शकतो तुमच्याकडे? हायवे आणि त्यामुळे नारंगाव मध्ये तुम्ही जेवढे मिळत घ्याल 4,13,000 भावामुळे संघर्ष आहे त्याच्यामुळे भाव हो करावं लागलं संघर्ष. असं आहे, नारंगाव ही बाजारपेठ आज नाही आहे, पारंपरिक इतिहासात कालापासून आहे आणि त्यामुळे ह्या बाजारपेठेला खूप मोठ्या पद्धतीचा, उजव्या पद्धतीचा त्या ठिकाणी टर्नओव्हर आहे. आणि म्हणून दीपकराव आपण आणि बाळासाहेब आपण जेवढं होईल तेवढे आपले जे दैनंदिन प्रतिनिधी आहेत, काम करणारे, त्या सर्वांना जनतेपर्यंत पाठवा. प्रत्येक व्यापाऱ्याला जाऊन भेटा आणि जर शक्य झालं तर संचालक मंडळांनी दोन्ही वारुळवाडी नारायणगाव बाजारपेठला एक राऊंड मारा. लोकांकडे गेले तर लोक स्वीकारतात. हो, तुम्ही खाली उतरल्याशिवाय काही मिळणार नाही. आम्ही सुद्धा, आमचे वडील सुद्धा सुरुवातीला नारायणगावमध्ये खाली उतरलो, लोकांनी स्वीकारलं. 75 कोटी रुपयाची ठेवी आमच्याकडे आज आहे, फक्त एका ब्रँचच्या. असे आमच्याकडे किती ब्रँच आहे? 35 ब्रँच, 1500 कोटीची उलाढाल आहे. ज्ञानदीप सुद्धा अतिशय उंचीवर जाणार आहे. तुम्ही खाली उतरलं पाहिजे, तुम्ही ते कराल ही माझी अपेक्षा आहे. अवर्ग ऑडिट आहे, आपला सिडी रशीद सुद्धा व्यवस्थित आहे आणि आपलं थकबाकीचं प्रमाण सुद्धा आपल्या मर्यादेमध्ये आहे. आणि आपल्या कर्मचारी वाईज जर विचार केला तर प्रत्येक जर कर्मचाऱ्याच्या डोक्यावर आपला जवळजवळ 4.5 लाख रुपयाचा टर्नओव्हर आहे, व्यवसाय आहे. म्हणजे आपली प्रगती आपल्या हातामध्ये आहे, चांगली आहे, व्यवस्थित आहे. मी असा लेखाजोखा आपला वाचला आहे, अतिशय सुंदर काम आहे. आमचे विन्नरचे संचालक पडवळ साहेबांचं नाव घ्यायचं, ते पण व्यासपीठावर आहेत. आमच्या शामरावचे ते चिरंजीव आहेत, आमच्या त्या कुटुंबाचा अतिशय जुना जिव्हाळा आहे. उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने ज्ञानदीप संस्थेला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण आपली प्रगती अतिशय सहकार्याच्या निमित्ताने उंच कराल ही भावना व्यक्त करतो. दुसरी शाखा झाली, तिसरी शाखेला कदाचित पदं मोठमोठी जातील, पुन्हा कोणाच्या ताब्यात सांगता येत नाही. त्यामुळे तिसऱ्या शाखेला आपण आता कुठले कुठले पदं घेऊन येतोय. आता तिसरे इच्छुक उमेदवार आहे, सत्यशील दादा इच्छुक उमेदवार, बाबू पाटे इच्छुक उमेदवार. तो ओरिजिनल आमदार आहे, पण ओरिजिनल आमदार बाबूराव पाटील इच्छुक. म्हणजे आम्ही त्याला सांगतो शिवसेनेमध्ये सोपं आहे, शिवसेनेमध्ये किती लोक तिकडे मागू शकतात. मनसेमध्ये तसं नाही. माझं बरं आहे बाबा, मग एकटाच आहे, फार काही इच्छुक नाही आमच्याकडे. तिकडे संजयराव काळे त्यांनी प्रचार प्रमुख म्हणून जाहीर केलं, मला काय सांगता यायचं नाही. त्या आतून खेळी करतो एखादं वेळ ते नाही काय म्हणजे सांगता येत नाही मला. तुमचं तिकडे मागायला पाहिजे तुम्ही. आघाडीचे प्रचार प्रमुख तिकडे ह्या वेळेला नाही मागणार, म्हणजे आतून काम करणार. हा म्हणजे दोघांचं आतून काम करणार आमचं म्हणणं असं. ओपन त्याच्यानंतर मंगलदाच्या बाबतीत तुम्ही काय बोलत नाही, त्याच्या नावातच मंगल आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने, सन्मान्य व्यासपीठाच्या वतीने ज्ञानदीप या संस्थेला मनापासूनच्या मनसे शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार, जय शिवराय.